राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सध्या समोर येत आहे। खास करून त्या शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरलेला होता। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यातील पीक विमा धारक सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी बातमी सध्या समोर आली असून आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती कोणत्याही क्षणी पैसे जमा होणार आहेत। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शेतकरी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला होता, जर तुम्ही देखील खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यामध्ये एकदा नक्की चेक करून पहा, कारण की आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती पीक विम्याची जी रक्कम आहे ती जमा होणार आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा या ठिकाणी केल्यामुळे सर्व शेतकरी आनंदित झाले आहेत। आता तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 31,628 कोटीचा पॅकेज जाहीर केलं होतं। आता शेतकऱ्यांसाठी जे 31,628 कोटीचं बघा 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं, यामधून शेतकऱ्यांना खात्यावरती नुकसान भरपाई व रब्बी अनुदानाची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार होती। आता राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे या ठिकाणी राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम असेल, रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली असून आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की पीक विमा नेमका किती जमा होणार आहे, तर बघा राज्य सरकारने हेक्टरी 8,500 रुपये पीक विमा देण्याची घोषणा केली होती। जर तुमच्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावरती जर या ठिकाणी 17,500 रुपये जमा होणार आहे। जर तुमच्याकडे 2 हेक्टर क्षेत्र असेल तर तुमच्या खात्यावरती तब्बल 30,000च्या पुढे रक्कम जमा केली जाईल। म्हणजे की एकंदरीत हेक्टरी 17,500 रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कृषी विभागाने काय सांगितलं बघा, राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे 20 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाईल अशी माहिती या ठिकाणी कृषी विभागाने दिली होती। पण आता एकंदरीत खरीप हंगाम जमा या ठिकाणी 2025 साठीचा जो पीक विमा मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला असून याच जानेवारीच्या महिन्याच्या 25 ते 26 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। कारण आता या ठिकाणी पीक कापणी प्रयोगाची माहिती केंद्र सरकारकडे पाठवून पोर्टलवरील अपलोड करण्याचे काम सुरू केले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालाय। 20 जानेवारीपासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील असे सांगण्यात आले होते, परंतु आता या ठिकाणी 26 जानेवारी या ठिकाणी ही तारीख आता समोर आली आहे। या सर्व गोष्टीचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता या ठिकाणी सुरुवात देखील झाली आहे। राज्यातील आता नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत ते देखील या ठिकाणी आपण लगेच समोर जाणून घेणार आहोत। त्या अगोदर या ठिकाणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेटसाठी। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही माहिती बघणार आहोत, म्हणजेच की तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार आहे, त्यासाठी कोणतीही त्या महत्त्वाची कामे तुम्हाला करावी लागणार आहे जेणेकरून सर्वात आधी तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील। जर तुम्ही देखील पीक विमा भरलेला असेल आणि पैशांची प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। थोडा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता सविस्तर अपडेट बघूया। खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होतं। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने 31,628 कोटीचं जे काही पॅकेज आहे ते या ठिकाणी जाहीर केलंय। तुम्ही बातम्यामध्ये ऐकलं असेल की हे कोट्यावधी रुपयाचं पॅकेज मंजूर झालंय। यामधून कोरडवाहू शेतकऱ्यांना 18,500 रुपये म्हणजे हेक्टरी 18,500 रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता। त्यानंतर खरडून या ठिकाणी जमिनीसाठी हेक्टरी 3.5 लाख रुपयाची मदत जाहीर केली होती। रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खतांसाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयाची मदत देखील या ठिकाणी घोषणा केली होती। बागायती शेतकऱ्यांना 32,500 रुपये आणि बुजलेल्या विहिरींसाठी 30,000 रुपये, इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी 10,000 कोटीचा निधी जाहीर केला होता। पीक विमा देण्याची देखील सरकारने या ठिकाणी घोषणा केली होती।
मात्र राज्यातील साधारणतः 45 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं आता 29 जिल्ह्यातील 253 तालुके आणि साधारणतः 2049 मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची जी रक्कम आहे, रब्बी अनुदानाची जी रक्कम वितरित करण्यात येणार आहे, त्या पाठोपाठ आता पीक विम्याची रक्कम देखील जमा केली जाणार आहे. पीक विम्यासाठी 17,500 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे दिले जाणार, परंतु शेतकऱ्यांना काही कारण आवश्यक आहे, काही तांत्रिक अडचणांमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता. त्यामुळे कृषी विभागाने KYC करण्याचे आदेश या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना दिले, ज्यामुळे यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही, पण ज्यांचे बाकी आहे त्यांनी त्वरित पूर्ण करावे. KYC फक्त पीक विम्यासाठीच नाही तर नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे देखील या ठिकाणी आवश्यक आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी आजचा हा दिवस खूप आनंदाचा असणार आहे. आज 26 जानेवारीपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले खाते तपासून पहा. KYC या ठिकाणी आवश्यक असणार आहे. तसेच तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी आणि मोबाईल नंबरची लिंक असणं हे या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. ही जर कामे तुम्ही केली नाही शेतकरी बांधवांनो तर तुमच्या सुद्धा खात्यावर पैसे हे जमा होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे कामे तुम्हाला करावे लागणार आहे. आता फक्त आधार लिंक असलेल्या खात्यावर सरकारी योजनेचे पैसे जमा होतात. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 20 जानेवारीपासून या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं की पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, परंतु आज झालेल्या एका बैठकीमध्ये या ठिकाणी 26 जानेवारीचा हा मुहूर्त लागलेला आहे आणि आजपासून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 26 जानेवारी नंतर 27, 28, 29 जानेवारी या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा होऊ शकतात. पीक विमा कापणी प्रयोगाची माहिती या ठिकाणी पोर्टलवर अपलोड करण्याचं काम सुरू झालं होतं. याचसोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील याच जानेवारी महिन्याच्या 31 तारखेपर्यंत जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. यासाठी 1930 कोटीचा निधी वित्त विभागाने मागितला आहे. पीक विम्याची रक्कम देखील आणि नमो शेतकरीचा हप्ता देखील या एकाच महिन्यामध्ये मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि सर्व राज्यातील शेतकरी या ठिकाणी आनंदाचे राहिले आहेत. राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना आता काळजी किंवा चिंता करण्याची कोणतीही गरज नाही. राज्यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची झाली असून उर्वरित 8% शेतकऱ्यांचे वाटप सुरू आहे. जर तुमचे पैसे आले नसतील तर तत्काळ KYC करा किंवा तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. 31 डिसेंबरपर्यंत पैसे येणं अपेक्षित होतं, पण थोडा उशीर झाला असला तर आता मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी 31 जानेवारी ही लास्ट डेट आहे. 31 जानेवारीपर्यंत तुमचे सुद्धा पैसे या ठिकाणी येऊन जाईल तुमच्या अकाउंटवरती. त्यामुळे तुम्हाला KYC करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. लवकर जिल्ह्यानुसार पात्र लाभार्थी यादी समोर येईल आणि ती जशी यादी उपलब्ध होईल ती तशी आम्ही तुम्हाला कळवू. त्यामुळे तुम्ही लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा.